दूर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ। देवाला फक्त प्रेम लागतं, देवाला फक्त भाव लागतो महाराज, बाकी काही लागत नाही देवाला। तुमच्या जवळ जर भाव असेल घाला मिठी पाये घाला काय लागतं? एका भावा एका साठी फक्त त्याला भाव लागतो। देवाला काय लागतं? भाव लागतो। आता तुम्ही इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि तुमच्यापेक्षा पुरुषांपेक्षा महिला मंडळीची संख्या भरपूर आहे। आत्तापर्यंत मी महिला मंडळींना विचारलं नाही, पण माझ्या माता भगिनींना एक प्रश्न विचारतो मी। तुम्ही रोज स्वयंपाक बनवत असताना नैवेद्य बनवत असताल, रोज नाही बनवत, सणवाराच्या दिवशी नैवेद्य बनवत असताल। मी तुम्हाला प्रश्न विचारतो, देवाला नैवेद्य कोणता आवडतो? देवाला नैवेद्य कोणता आवडतो? वरण चपाती, पुरी भाजी, वरण भात, बट्ट्या, पुरणपोळी, काहीच आवडत नाही महाराज त्याला। त्याला फक्त काय लागतो? भाव लागतो। तुमच्या अंतःकरणात जर भाव तुमच्या अंतःकरणात जर भाव असेल ना, तर तुमचं उच्चिष्ट तो सेवन करतो। खरकट खातो तो, खरकट तुमचं। पाती गोवळी हाय त्यांची उष्टावळी। रे मधुमंगल नावाचं एक गोपाल आहे, त्याच्या घरी त्याच्या आईनं कढी केली होती, कढी, आणि तो जेवू लागला। जेवता जेवता त्यानं कढी खाल्ली का त्याला आनंद वाटला। त्यानं आपल्या आईला सांगितलं, मा माझ्या कन्हैयासाठी थोडी वाटीत कढी दे ना। त्या आईनं सांगितलं, राजा अरे तो श्रीमंताचा लेकरू आहे, 56 प्रकारचे भोग त्याला खाण्याकरता आहेत, आपल्या गरीबाची कढी कशाला त्याला नेतो? आईनं दिली नाही, त्यानं हट्ट केला, माय देत नव्हती। त्या मधुमंगलाने आपलं जेवण आटोपलं, वाटीभर कढी घेतली, घट 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 पिली, कंठाच्या खाली जाऊ दिली नाही, तोंडात घेतली आणि ओटाला ओट चिटकवला, जे पळालं ते नंदबाबाच्या घरी आलं। माय यशोदेच्या मांडीवरती कन्हैया बसले होते, त्याला आवाज देता येत नव्हता कारण तोंडात कडी होती। त्यानं हात केला देवाकडं, देवाला खुणवू लागला, देवा इकडे म्हणून। देवानं परीक्षा पाहिली, काय आहे म्हणे, काय आहे इकडे म्हणे। देवा आले नाही, धावत धावत गेला, दम छाटू लागला, देवाला आईच्या मांडीवरून खाली ओढलं, ओटानं पाडलं, देवाच्या छातीवरती बसला आणि 2 हातानं 2 देवाचे ओट असे बाजूला केले आणि स्वतःच्या ओटातली कडी देवाच्या तोंडात टाकली। देव कढी एवढी आनंदाने पिऊ लागले महाराज, ती कढी सेवन करताना वघळ जाऊ लागले कसे, तर जिभेनं चाटून देव कढी खात होते। का? भाव त्या कढीमध्ये होता। खरकट खातो देव, खरकट। नाही नाही, ऐका ऐका, आता संपली वेळ आपली, 10:15 11 वाजले ना, आता थोडं थांबा। उच्चिष्ट सेवन करतो, पण त्याच्याकरता काय लागतं? भाव लागतो। महाराजांचं प्रमाण बरोबर आहे, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, का म्हणे भक्ती पुढे। शबरीचं देवानं उच्चिष्ट बोर सेवन केलं का? कारण फक्त काय आहे? भाव आहे, भाव आहे। अहो सांगू महाराज, ज्या दिवशी शबरीच्या घरी देव आले होते का, शबरीच्या घरी आल्याच्या नंतर शबरीला देवाचे पाय धुवायचे होते, पण घरात काही पात्र नव्हतं, काही पात्र नव्हतं। पण भाग्याची गोष्ट एवढी आहे, लक्ष देऊन माझं वाक्य आहे का, शबरीकडं नक्कीच पात्र नव्हतं देवाचे पाय धुण्यासाठी, पण शबरी देवाच्या पाय धुण्याची काय होती? पात्रतेची होती। आज तुमच्या माझ्याकडं पात्र भरपूर आहे, भरपूर पात्र आहे,
महाराज देव जर तुमच्या माझ्या घरी आला तर स्टीलची म्हणा, तांब्याची म्हणा, जर्मलची म्हणा, पितळाची म्हणा, काशाची म्हणा, चांदीची म्हणा, काही काहीच्या घरी सोन्याची पात्र आहेत. देव जर आला ना तर पाय धुवायला सोन्याचे पात्र आहेत. पण दुर्दैव एवढंच आपण पाय धुण्याच्या पात्रतेची नाही. शबरी देवाचे पाय धुण्याची पात्रतेची होती. उच्चिष्ट बोर शबरीचे देवानं खाल्ले का? भाव पाहाला. देवाला फक्त भाव लागतो. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा हस्तिनापूरमध्ये आले पांडवांचे शांतिदूत म्हणून, त्या दिवशी दुर्योधनाला भेटण्याच्या अगोदर भगवंताची आणि विदुर काकाची नजराला नजर झाली. कारण विदुर काकाला दुर्योधनाने हाकलून दिलं होतं, काढून दिलं होतं. नजरेनं सांगितलं देवानं, काका मी घरी जेवायला येतोय. विदुराची गडबड झाली, धावत धावत घरी आले. पत्नीला सांगितलं, अगं देव आपल्याकडे जेवायला येतो, जरा स्नान वगैरे कर, शुचिर्भूत हो, मला पिशवी दे, मी बाजारातून काहीतरी आणतो. पिशव्या दिल्या पत्नीनं आणि आंघोळीला पाणी घेतलं, दरवाजा लावला. इकडे देव हस्तिनापुरात आले. आल्याबरोबर दुर्योधनानं सांगितलं, दुर्योधना राज्य नाही मागत तुला, 5 भाऊ आहेत ना, या 5 भावांकरता 5 गावं दे, जगतील ते. दुर्योधनानं सांगितलं, देवा सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन देखील युद्धाशिवाय त्यांना मिळणार नाही. नाही ऐकलं देवाचं. देव उठले, निघाले. निघाल्याबरोबर दुर्योधनानं पाय पकडले. देवा माझी आई गांधारी, गांधारीनं तुझ्या जेवणासाठी 56 प्रकारचे भोग बनवले, 2 घास तरी अन्न खा. दुर्योधनानं सांगितलं नाही. उद्धवाकडे पाहिलं. दुर्योधन उद्धवाला बोलू लागले, देव उद्धवाला बोलू लागले, काय? बडे बडे मंदिर कोण काम के. उद्धवा अरे मोठाली घरात पण काय कामाची? बडे बडे मंदिर कोण काम के, बाबा करू नाही पावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवा काय कामाची मोठाली घर? अरे जिथं भाव नाही तिथं काय? निघाले रे. विदुर काकाच्या घरी आले. विदुराची पत्नी आंघोळीला बसलेली होती, दरवाजा लावलेला होता. देवानं कडी वाजवली, काकी काकी मी द्वारकेचा कृष्ण देव आलोय. आणि देव आलो हे शब्द कानावरती पडल्याबरोबर विधेय अवस्था झाली. महाराज ज्या अवस्थेत होत्या का, ओल्या कपड्यानंच पुढं आल्या. दरवाजा उघडला, देवाला पाहिल्याबरोबर डोळ्यात पाणी आलं. देवा योगियाच्या ध्यानी दाताना तुळशी. भगवान हजारो वर्ष योगी याग करतात, तपी तप करतात, जपी जप करतात, पण तुम्ही त्यांच्या स्वप्नातही नाही जात. देवा काय पुण्य कमवलं असेल या विदुराच्या पत्नीनं, न बोलवता देवा तुम्ही माझ्या दारात आला. देवा या ना, देवा देवा या ना. देवा देवाला पाहाला आणि भाव वश झाल्या. देवा या ना, विधेयी झाल्या. देवा या ना. देवाला घरात बोलवलं. देवा बसाना, बसायला टाकायला काही आसन नव्हतं. मोडका चौरंग घेतला आणि तो खाली ठेवला. देवा देवा यावर बसाना, देवा यावर बसाना म्हणता म्हणता एवढ्या वेड्या झाल्या, स्वतः चौरंगावरती बसल्या. देवाला खाली बसवलं. देवही खाली बसले. देवाने सांगितलं, काकी सकाळपासून निघालोय, हस्तिनापुरात आलो, पण मला पोटात भूक लागली, काही खाल्लं नाही. काकी जेवायला आहे काही? देवा काहीच नाही रे घरात. पाहिलं बाजूला तर केळाची फणी पडलेली होती, ती घेतली, मांडीवर ठेवली. त्यातलं एक केळ घेतलं, त्याची साल काढली, गाभारा आपण खाल्ला आणि केळीची साल माझ्या देवाला दिली. ऐका ना दादा, देवही एवढा वेडा झाला होता, तर भगवंतानं ती केळीची साल घेतली आणि तो देव केळीची साल खाऊ लागला. असं करत असताना विदुर काका बाजारातून आले, 2 पिशव्या हातामध्ये. दरवाजातून पाहिलं, देव खाली धरणीवरती बसलाय. माझी बायको, माझी पत्नी चौरंगावरती आहे. माझी पत्नी केळीचा गाभारा खाते आणि विश्वाच्या मालकाला, जगाच्या बापाला, देवाला माझी पत्नी केळाची साल्ट देते, तो देव खातोय. डोळ्यातून पाणी आलं. देवा अरे कुठं पाप भोगल देवा मी? अरे पाप कुठं फेडावा देवा? तुझ्या येण्याकरता आच्छादन अथरतात लोक, 56 प्रकारचे भोग तुला खाण्याकरता देवा. माझी पत्नी तुला केळीची साल खाऊ घालते देवा.
आले पुढं, जागृत केलं पत्नीला, घरात पाठवलं, देवाला चौरंगावरती बसवलं. विदुर काका देवाच्या पायाजवळ बसले. पायाजवळ बसले. बसल्याबरोबर हातात केळीचा तो घड घेतला. एक केळ घेतलं, साल काढले आणि गाभारा देवाच्या हातात दिला. देवानं एक घास घेतल्याबरोबर मुखातून शब्द काढला, काका. काय देवा? देवा चुकलं ना रे माझं, तू येणार आहे म्हणून मला कळालं होतं देवा, म्हणून तुझ्या स्वागताकरता मी अगोदर उपस्थित पाहिजे होतो देवा, पण घरात काहीच नव्हतं म्हणून तुला खाण्याकरता आणायला गेलो होतो देवा. काका काय रे देवा? काका ऐका ना. काय देवा? तुम्ही येण्या अगोदर काका केळीच्या सालेमध्ये जी गोडी होती का, केळीच्या साल्टामध्ये जी गोडी होती का काका, ती आता गाभाऱ्यात राहिली नाही का? कारण विदुराची पत्नी भाववश होऊन केळीची साल देत होती, म्हणून देवाला भावानं प्रेमानं तुम्ही खरकट द्या, उष्ट द्या, साल द्या, तो तुमचं स्वीकारतो. कारण तो खूप बरं म्हणतात, काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन. देवाला फक्त भाव लागतो आणि आपण फक्त देवाला भावच देत नाही, बाकी सगळं देतो. देत तर काहीच नाही आपण, पण भाव तर देतच नाही. महाराज देवाला काय देतो आपण? बरं द्यायचं जरी म्हटलं तरी आपलं त्यात आहे तरी काय? देह हे काळाचे, धन कुबेराचे, तरी सुद्धा आपण देवाला काय देतो? काय देतो? आता विचार करा, अमावस्या सोमवार तुम्ही महादेवाला नारळ फोडत असता, फोडता का नाही? पटकन सांगा. फोडतो. खरं सांगा, नारळ फोडल्याच्या नंतर आता आपण देवाला देतो ना, तर कसं देतो याचा विचार करा. नारळ फोडल्याच्या नंतर तुम्ही घरी कोणतं नारळ नेता? जे चांगलं निघालं ते घरी, आणि जे खवट निघालं ते पावलं. एवढा भिकारी का देव महादेव तुमचे खवट नारळ खाला? इथून सुरुवात करा. आपण देवाला कसं देतोय? जे कुठं चलत नाही ते माणसं कोणाला देतात? हा. आता माता भगिनी माझ्या याच्याकडे दूध दुभता असावं, एखाद्या म्हातारीने चुलीवर दूध तापायला ठेवा आणि नेमकं जळचा ढण लागावं आणि दूध उतू यावं. म्हातारी बाजूला कुठेतरी कामात असावं, ते राखात पडलेलं इस्तवात पडलेला दुधाचा वास आला की बाई पळतच येते. पण खरं सांगा तुम्हाला, मै शपथ येताना काय म्हणी ती? कृष्णार्पण कृष्णार्पण कृष्णार्पण. राखाडातलं दूध प्यायला ते एवढा भिकारी आहे का? जे आपल्याला चलत नाही ते आपण कोणाला देतो? मला लय अनुभव आहे महाराज, मला लय अनुभव. आता तुमची तर काय चालू आहे? भागवत कथा चालू आहे, ऐक नाही? अशोक देव महाराजाची, देवबाप्पाची भागवत कथा चालू आहे, आणि तुमच्या तर भागवत रामायण भरपूर कथा होतात, म्हणून तुम्हाला या अनुभव आहे. हे बघा, भागवत कथेला संख्या जास्त असते महिला मंडळीची, आणि 6व्या दिवशी कथाकार सांगत असतात, उद्या आपल्या कथेची काय सांगत आहे. रिकाम्या हातानं कोणी येऊ? माणसं एवढे हुशार आहेत, स्वयंपाकाचं निमित्त करून मांडपात येतच नाहीत. पण माझी महिला मंडळी महाराज पारमार्थ टिकावा कोणी? महिलांनी. बघा तुम्ही एखाद्यानं जर पट्टी दिली नाही का, सप्त्याची जर पट्टी दिली नाही का, घरी गेल्या हे कुरकुर करतात. आपलं तर नाव नाही अजून, द्या ना. बाया चर्चा होती. द्या. प्रवृत्त कोण करतं? मग या महिला मंडळी 7व्या दिवशी येताना एक बाई, एक माझी माता भगिनी रिकाम्या हाताने येत नाही. मग जिला जसं जमल तसं कोणी 7 धान्याच्या राशी आणतो, कोणी 5 धान्याच्या राशी आणतो, कोणी 3 धान्याच्या राशी आणतं. नाही जमलं धान्याची रास आणायला तर एक एक ब्लाऊज पीस का होईना माझी माता भगिनी घेऊन येते. खरं सांगा, येता का नाही तुम्ही? हो, येता का नाही? पण खरं सांगा तुम्हाला, मै शपथ, तुम्ही आम्हाला पीस आणता ते ओरिजिनल टिपटॉपचे आणता का? पाहत्याचं त्याचं कळायला होतं, त्याचं कसं हसाच्यात पाहत्या. माया घरी पोत्यानं पिसं पडले, पोत्यानं ना. त्याला कोणी चांभार घ्यायना ना, कोणी घ्यायना ना, पोत्राच घ्यायना ना, त्याची चराट शिवता येणार ना, गोधाडे शिवता येणार. आम्हाला पिसं कशी आहेत माहिती आहे का? अगरबत्तीनं फुकलेले, गुलालानं भरलेली, जे कुठं चलत नाही ते. महाराज मी एवढा चॅप्टर माणूस आहे, मी एवढा चॅप्टर माणूस आहे, पण एवढ्या लोकांना मी फसवतो म्हणजे काय म्हातारीनं मला फसवतो? कृष्ण महाराज तुम्ही म्हणाल कसं काय? परभणीच्या भागात एक पद्धत आहे बघा, आपल्या भागात नाही ती, परभणीकडे एक पद्धत आहे. आता तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलो ह्या महादेवाच्या मंदिरात, मग इकडची पद्धत मला माहीत नाही. परभणीकडे एक पद्धत आहे, कीर्तन झालं की कीर्तन करायचं, सगळे लोक दर्शन घेते. इकडे घेते का? काय घेते? काही चकला हाणते. पण तिकडे एक पद्धत आहे महाराज, सगळे लोक मंडपातलं दर्शन घेते, पण रिकाम्या हातानं कोणी पाय पडत. आता तुम्ही सगळे हुशार माणसं आहेत, तुम्हाला काही जास्त पुन्हा सांगायची गरज? उगा आपला केला इशारा. मग तिकडं जर कीर्तनाला गेलो मी तर घंटाभर मांडी घालून बसतो. तुम्ही म्हणाल कमून गाबाळ चांगलं येत आहे ना. मागच्या महिन्यात मी कीर्तनाला गेलो, कीर्तन झालं, मांडी घालून बसलो, कोणीच माझ्या दर्शनाला आहे ना. मी मला आज आपला धंदा तोट्यात, मी पटका उचलला, बगलात मारला, मी उठणार तेवढ्यात गेटपासून 2 म्हाताऱ्या माझ्याकडे येताना मी पाहिल्या. मी विचार केला, मग 2 म्हाताऱ्या याच्यात याचा अर्थ 10-20 रुपये कुठे गेले. मी खाली बसलो, पण पुन्हा मी विचार केला, आपल्या पायाजवळ जर म्हातारीने पैसे नाही पाहिले तर म्हातारी टाकीन का? नाही. म्हणून मी खिशातली 10ची नोट काढली, पायाजवळ ठेवली.
म्हातारी आली दर्शनाला, तिनं 3 वर्षाचा नातू आणला होता कडवर. नातवाला खाली ठेवल्याबरोबर नातू म्हणतं बाई पैसा. म्हातारी म्हणली उचल उचल बाबाचा पारसा दे. आता काय मग 10 गेले ना. महाजीव लागला दागदुग करायला. 10 दुसरी म्हातारी तिने पिशीत हात घातला आणि 10 काढले. पायावर ठेवल्याबरोबर मी पटकन उचलले, म्हणले मुदलाला मुदल. वापस खिशात घातली. मी निघालो. मी आलो येता येता गंगाखेडला पाणी प्यायचं म्हणून मी काय केलं, ती पाण्याची बाटली घ्यायची म्हणून ड्रायव्हर 10ची नोट दिली. म्हणलं आपल्याला पाण्याची बाटली घ्या. ड्रायव्हरनं पाण्याची बाटली घेतली आणि ती 10ची नोट दुकानदाराला दिली. नोट पाहिल्याबरोबर दुकानदार मला तुम्ही काय महाराज आहेत को. आमचं ड्रायव्हर म्हणलं कसं काय ओळखलं हो तुम्ही. नोटावून ओळखलं म्हणजे तुम्हाला. नोटावून ओळखलं कसं काय. महाराज म्हणजे माझ्यातर्फे बाटली तुम्हाला फुकट घेऊन जा, पण ही नोट काय कोणाला देऊ नका. ड्रायव्हर म्हणलं कसं काय. नोट चलत नाही म्हणे. कसं काय चलत नाही. हाताच्यात कीर्तनातली मोठी. तर ड्रायव्हरनं उघडून दाखिली. अर्धी 5ची होती ना अर्धी 10ची होती. पाहती म्हातारी. ते ड्रायव्हरला माझ्यापाशी लागलं ताण द्यायला. म्हणलं ताण नको देऊ ती माझ्याकडे. मी खिच्यात घातली. मी गेलो कोठाळ्याला मुक्कामाला. मुक्काम केला. सकाळी उठलो आणि पूजा बिजा आटोपल्यावर दादा दर्शन घेतलं. दादा म्हणले लय दिवसांनी स्वारी आली. काय योगी आहे. म्हणलं तुमचा लय मोठा योगी. दक्षा नाही म्हणलं आज तुम्हाला. मी ती 10ची नोट काढली आणि दादाच्या पायावर ठेवली. दादानं ती उचलली आणि खालच्या खिशात घातली आणि वरच्या खिशातून 100ची नोट काढून मला दिली. मी पटकन घेतली आणि खिशात घातली. मी लागलो हसायला. दादा म्हणले काय झालं तू दाताड काढायला. मी म्हणलं दादा मी दिलेलं 10ची नोट पाहणार. दादा म्हणले तू ही 10ची सोड, मही 100ची पाय. कळलं का देवाला आपण कसं देतो. तो भाव तर नाहीच महाराज, पण जे देतो का ते सुद्धा नीट देत नाही. पण देवाला काय लागतं, फक्त भाव लागतो. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आण. ठीक आहे देवाला फक्त भाव लागतो, पण आपण जो भाव देवापाशी ठेवायचा का, जे प्रेम देवापाशी ठेवायचं का, ते प्रेम तो भाव देव सोडून इतरत्र ठेवतो. पण तुकोबाराय म्हणतात जे सर्व आहे का देव सोडून सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही करतात का, याच्यामुळं तुम्ही देवापासून दूर जाताल आणि तुम्हाला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागल. दुसरं चरण. करिता बरोबरी दुरावशी दुरी. करिता बरोबरी दुरावशी दुरी. दुरावशी दुरी. करिता बरोबरी बरोबरी दुरावशे दुरी बबाची पुरी वाहवशे. बघा बरोबरी या शब्दाचा अर्थ आहे भगवंताची भक्ती, भगवंताची परमार्थ, भगवंताचं चिंतन सोडून तुम्ही काहीही करा, याला गौणत्व दिलंय. यानं काय होईल, देवापासून आपण दूर जातो आणि दूर गेलं का पुनरपी जननम पुनरपी मरणम
किती वेळा जन्मा यावे, किती हे राहाड गाडगं आपलं चालू राहील. आणि खरा आपला परमार्थ जो चालू आहे, तुम्ही आणि मी जे जन्माला आलोय ते कशाकरता आलोय? याच्यातून मुक्त होण्याकरता. कशाकरता आलोय? सुखाची प्राप्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, ते एकच आहे. हे बघा, हे काही भव म्हणजे काय? ज्याच्यामध्ये जन्म मृत्यू, जन्म जगणं आणि मृत्यू या 3 गोष्टी आहेत, त्याला म्हणतात भव. याच्यातून आपल्याला सुटायचं आहे, याच्यातून बाजूला व्हायचं आहे, म्हणजे त्याचं नाव आहे मोक्ष, त्याचं नाव आहे सुख, त्याचं नाव आहे मुक्ती. आणि हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तो कोब्बाराय पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावची दूरे, करिता बरोबरी दुरावची दूरे, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावची दूरे, बरोबरी सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी भावशी. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सांगतो तुम्हाशी या भवरूपी बंधनातून जर सुटायचं असेल तर भजारे विठ्ठला, पांडुरंगाचं भजन करा. नाही तरी गेला, नाही जर केलं तर जन्म वाया जाईल. मग महाराज भजनानं मिळतं तरी काय आम्हाला? बघा, भजनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे भजनामध्ये. किती ताकद आहे आता चालता चालता सांगून जातो. गोरोबा काकाला हात नव्हते, हात कुठं आले? भजनात आले. आमचे दादा आम्हाला नेहमी सांगायचे, बंकट स्वामी महाराजांचा जर काकडा सुरू झाला ना, आणि काकडा भजन म्हणजे वारकऱ्यांचा प्राण आहे, काकडा भजन. पण आता काकड्याकडं कोणी पाहत नाही महाराज. काकडा म्हणलं की सगळ्याचा काय आहे? 36चा आकडा आहे. लोप चालल्या महाराज काही काही परंपरा. 3 भजनं प्रमुख होते संप्रदायातली, 3. एक काकडा भजन, दुसरं गाथा भजन, आणि तिसरं जागराचं भजन. आणि ह्या महत्त्वाच्या साधना आहेत, पण आता ह्या लोप चालल्या. आम्ही आलो कथाकार, आमच्या कथेला लई वेळ होतो म्हणून गाथा गुंडळून ठेवला लोकांना. गाथा सुरू होणं भागवत कार्यानं लगेच जय इठल जय जय इठल, लगेच बुका लावलं की झालं, संपलं गाथा भजन, बुडवलं गाथा भजन. आणि कीर्तन झालं की सगळे लोक निघून जाते. जागराचं आता ते उगं पत्रिकेवर गावाचे नावं नुसतं टाकायचे, जागर कोणी करायला तयार. हे भजनही गेलं, पण काकडा भजन आहे अजून. आणि त्या भजनामध्ये एवढी ताकद आहे. दादा सांगायचे, बंकट स्वामी महाराजांचा जर काकडा सुरू झाला ना, तर विटेवरचा पांडुरंग परमात्मा येऊन खाली नाचायचा. ही भजनाची ताकद. शेवट सांगू तुम्हाला भजनात किती ताकद येतं. मेले माणूस जित उठवील, भजनामध्ये एवढी ताकद आहे. मेलेली माणसं जिवंत होतात, मेलेली माणसं. गोरोबा काकाचा मुलगा हा पायाखाली मेला होता, पण भजनाची ताकद आहे का की गोरोबा काकाचा मुलगा जसा अंथरुणातून लेकरू रांगत यावं का, तसं चिखलातून उठून ते रांगत आलं, जिवंत झालं. ही ताकद भजनाची. म्हणून भजारे विठ्ठला. बरं, विठ्ठलातच का? विठ्ठलातच का? 33 कोटी देव आहेत, मग विठ्ठलातच का? त्याचं एकमेव कारण, अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. सर्व जे अवतार आहे ते कुणी घेतलेत? त्यानं घेतले. शेवटचा अवतार सांगतो तुम्हाला, कृष्ण अवतार हा शेवटचा अवतार. कृष्ण अवतार झाल्याच्या नंतर बाकीचे आता होणारे अवतार आहेत. मग तो जो अवतार आहे, तो अवतार संपल्याच्या नंतर देव कुठे गेले? कुठे गेले देव? भागवत तुम्ही ऐकलं ना, कुठे गेले देव?
निजधामाला म्हणजे स्वर्गात गेले का वैकुंठात गेले? देव ना स्वर्गात गेले ना वैकुंठात गेले. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. तिकडं अवतार संपवला आणि तोच देव विटेवर येऊन उभा राहिला. युगे झाले 28. तो देव विटेवरती येऊन उभा राहिला. त्याच्यानंतर पुन्हा अवतार झाला नाही. म्हणून त्याच्या अगोदर सगळे अवतार कोणी घेतलेत? त्यानंच घेतलेत. सर्व देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव म्हणून बजारे विठ्ठला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.